हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो साहिलच्या 30 डेज चॅलेंजमध्ये. आणि आजचा दिवस आहे 10वा. तर जसं की मी कालच्या ब्लॉगला एंट्री करताना म्हणलं होतं की उद्याचा ब्लॉग भारी असणारे, धमाकेदार असणारे. आणि तुम्हाला बॅक साईडला माझ्या दिसत असेल नाझिम आहे हा, आणि जो हा नाचत होता का क्लासरूममध्ये. तर मित्रांनो, मी आहे नाझिमच्या रूमवरती आणि आम्ही दोघं चाललो मुंबईच्या दिशेने. कारण की काही कामानिमित्त आणि पुढचे 1-2 दिवस तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघायला भेटतील. तर आम्ही आता सगळ्यात पहिल्यांदा चाललोय लोणावळ्याला. तर सगळ्यात पहिले टार्गेट आहे आपलं लोणावळा. तर उशीर खूप झाला आम्हाला, घाईघाईत निघतो आम्ही आता. चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट लोणावळ्याला. तुम्ही चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच प्रेम करा, सपोर्ट करा. हमारा राइडिंग जा रहे हैं हम। बहुत ठंडी है यार। कितने बजे निकले? 6 बजे निकलना। प्लान तो 5:30 का, पर वो 6 से 6 बजे बहुत टाइम हो गए। हमारी भी आँखें नम हो गई। ये भाई ने नहाया भी है सुबह सुबह। शक्ल देख मेरी आंखें लाल। दोस्तों, ये सब लोग भी अपने साथ वातावरण बघू शकतो कसलं वन साईडमध्ये. तर हे लोक अर्ध्या रस्त्यापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर आपण सोलत असणार. दोस्तों, ये है हॉन्टेड हाऊस. लोणावळा घाट चालू झाल्यावर जो हाऊस लागतो तो हॉन्टेड हाऊस आहे बघा. या दोन्ही ब्रिजच्या खाली हे एक्सप्रेस वेवर. तुम्ही इकडून आलात ना इकडं. एक आलेले आहे, तुम्ही सगळं वाचा नीट व्यवस्थित. हा भूत बंगला नाही, खाजगी मालमत्ता आहे. खूप वर्ष झाली इथे कोण नाही आलं म्हणून हे असं पडू नये. ओके, तर चला जाऊया पुढे. गन्ने का जूस बड़ा ग्लास 20 दोस्त लोग, हम लोग बैठे इधर. मतलब थंबनेल के लिए मला थंबनेलसाठी मला फोटो काढायचा होता. तर मी इथं थांबलो होतो या लोणावळ्याच्या घाटात. खंडाळा, आधी इथून पुढे खंडाळ्याचा घाट चालू आहे. काही जण तिकडे बसले. चला करतो थोडंसं फोटो सेशन आणि जाऊया आपण पुढच्या प्रवासाला. आपला अख्खा दिवस बाकी आहे. सो स्टे ट्यून्ड, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दोस्त लोग संभाल के रहो, सबको पीछे बैठे हुए ऐसा लगता है कि लड़की है. लगता है जो कोई भी बाइक के पीछे बैठेगा. दिक्कत तुम लोग मत आओ ज्यादा। रुको मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की या रोडने ट्रॅव्हल करत असाल तुम्ही, आपला जुना नवी मुंबई पुणे हायवे. एवढा घाण ॲक्सिडेंट झाला ना मित्रांनो. आयुष्यातला माझा पहिला ॲक्सिडेंट बघितला. माझ्या हात अजून कापतोय. तर आहे ना, कसं आहे मित्रांनो, मी सांगतो तरी पण जाशाल कुठेही जाशाल, खूप सावकाश गाडी चालवा. घरी आपले सगळे वाट बघतायत. माझ्या घरी पण चिंता लागली जेव्हापासून मी निघले. आम्ही म्हणून हळूहळू थांबत चाललो एकेका ठिकाणी. त्यामुळं इंजिनशी मस्ती नाही करायची. गाडी एकदम सावकाश चालवायची. आपल्याला काय कुठं पंतप्रधान नाही आहे आपण. त्यामुळं गाडी अवकातीप्रमाणे चालवा. सरळ बोलायचं झालं तर जास्त काही करू नका. एकामुळं तिघांना फटका बसला. एकामुळे आता तुम्ही किती दाखवू शकले मी मला माहिती नाही, कारण की आम्ही मदत करत होतो. त्यामुळं जास्त शूट केलं नाही. गपचूप काढत होतो मी. ते शूट करणंही बरोबर नव्हतं, पण तुम्हाला दाखवायला म्हणून ते शूट करण्याचा प्रयत्न केला मी. तर मित्रांनो, गाडी खूप सावकाश चालव, खूप सावकाश. आता पूर्ण फाटलेली आहे. आता डायरेक्ट घरी जाऊनच व्हिडिओ काढू आपण. ओके, ठीक आहे, चला भेटूया. काळजी घ्या, येतो लवकर. मित्रांनो, वाहने सावकाश चालवा. ह्या पाट्या काय अशाच नाही लावलेल्या, समजलं ना. तर पाट्या लावले, त्यांचा उपयोग करा, वापर करा. लक्ष देऊन गाड्या चालू.
काय बोलतो नाजिम? नाजिम तू क्या बोलना चाहेगा इस चीज़ पे? भाई सेफली ड्राइविंग करो, किसी का भी लाइफ खतरे में मत डालो, अपने वजह से दूसरों का भी खतरा हो जाता है, लाइफ जा सकता है, सेफ ड्राइविंग करो. हां, घर पे सब लोग राह देखते, क्या बोलताय? तर मित्रांनो, हा आपल्यासोबत असणारे नवी मुंबईपर्यंत. मी ॲक्च्युली गडबडीमध्ये तुम्हाला सगळ्यांना कोणाची ओळख नाही करून दिली, कारण की मीच लाजत होतो. तर चला आता आपला सफर आपण परत चालू करूया. आणि पुढे थांबलो किंवा नाजिमला तर आपल्याला सोडावं लागेल, तेव्हा भेटू आता डायरेक्ट. ओके चलो. तो अपना भाई अभी अपने को अलविदा कर रहे इधर से. चलो बाय, मिलते हैं फिर. अभी सीधा ट्यूसडे को कॉलेज में. फायनली मित्रांनो, सुखरूप आपण घरी आलेलो आहे मस्तपैकी. हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपल्या मुंबईचं घर आणि मी आलेलो आहे मुंबईला. आणि इकडं आपल्या ताई साहेब झोपलेले आहेत. ए ताई, हे बघा झोपलेले आहे सगळं. तर झोपा. हे नाईट मॉर्निंग मस्तपैकी शिफ्टवर कामं चाललेली आहेत. तर डॉक्टरांची लय झालं असतात, बरं झालं डॉक्टर नाही आलं. काय नाही, मस्तीचा विषय मित्रांनो. तर चला बघूया पुढचा विषय कसं काय असणार आहे, पुढे आपण काय काय करणार आहे. आपल्याला सध्या बरंच काम आहे. आगे देखो होता है क्या. मित्रांनो, मी आवरून तयार झाले आणि हे बघा ही आपली मम्मी हाय कर. हाय. तर आता मी पण जेवतो आणि तुम्ही पण जेवा. ओके. तर मित्रांनो, ही आहे आपली गाडी आणि आपल्या गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, किती धूळ बसली विचार. आणि मी आलो आहे पाणी घेऊन. आता आपण मस्तपैकी गेलं आहे ना धुवून काढूया. ओके चलो. मित्रांनो, हे बघा आपल्या गाडीवर नारळ पडला. विचार मला तर भीती वाटायला लागली, आता डोक्यात पडतो काय. नारळाच्या झाडाखाली कधीच गाडी लावू नका. आणि कुत्र्यांनी कावळ्यांनी कशी वाट लावून ठेवली, पुसले मी बरेचसे, त्यामुळे दिसणार. ओके, इथे गाडी कधीच लावायची नाही. बघा आता आपली गाडी नवीन नाही त्यामुळे काही वाटत नाही एवढं, पण पडलं ना. ओके, पुसूया आपण गाडी. फायनली मित्रांनो, आपल्या गाडीला आपण असं मस्तपैकी चमकवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा नाही, वन साईड आपली गाडी चमकलेली. सो फायनली आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आता आपल्याला अजून एका ठिकाणी जायचे, दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. आता त्या ठिकाणावर जाऊन भेटते बघा. 1 2 3. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट आलेलो आहे द मॉल ऑफ सिटी, RCT. तर मित्रांनो, ही आपली बहीण जी मग अशी झोपलेली. तर आम्ही दोघं आता आले RCT मॉलमध्ये. बघूया हिला काय घ्यायचं आहे काय नाही का, बघूया. आता तुम्ही म्हणत असाल डायरेक्ट कसं काय. तर मित्रांनो, गाडी वन साईड पुसून आम्ही डायरेक्ट आलो आपल्या मॉलमध्ये. तर बघूया पुढे आपल्याला जायचं आहे गावाला, आणि गावाच्या खरेदीसाठी काहीतरी मला वाटते शॉपिंगचा विषय दिसते. ओके, बघूया पुढं काय काय होते, तुम्हाला कळले तयार राहा. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे झुडिओमध्ये. ओके. हा आयटम काय आहे बघा, असं डोक्यात मारायचा आयटम आहे काहीतरी, आपण मारून बघू. केस वाईट झाली आहे. मला सांगा तुम्हाला माहिती असेल तर काय आयटम आहे. त्या आधीला काही नसते मार्केटमध्ये, असं घ्यायचं नाही मित्रांनो काही. ओके, नाही घ्यायचं. फायनली मित्रांनो, आपल्या ताईला गंडा घालायला आपण घेऊन आलेलो आहे पिझ्झा हटमध्ये. हे बघा, पिझ्झा हट आणि दजे. ताई तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? थँक्यू ताई, आम्हाला ट्रीट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, कसा होता मग आजचा 10वा दिवस. जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं का नाही, उद्याचा ब्लॉग काहीतरी खतरनाक असणार आहे. अनएक्सपेक्टेड होतं सगळं, अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या, ॲक्सिडेंट झाला आणि आपण थोडंसं फिरलो पण. त्या ॲक्सिडेंटमधून एक लाईफ टाईम एक्झाम्पल आपण बोलू शकतो.
कारण की आता आयुष्यभर ते लक्षात राहील. कारण माझ्या आयुष्यातलं तर मी स्वतः पाहिलेला हा पहिला ॲक्सिडेंट एकदम डोळ्यांसमोर झालेला आहे. त्याची तुम्ही फुटेज बघितली. आम्ही फोटोज काढायला चाललेलो म्हणून कॅमेरा ऑन होता आणि ते बटन मी दाबलं, त्यामुळे थोडंसं तुम्हाला दाखवू शकलो. तर ह्याच्यामागं मदत करायचं सोडून व्हिडिओ काढत बसला असा अर्थ नव्हता त्याचा. आम्ही त्यांची मदत केली होती आणि एक एक्झाम्पल तुमच्यासाठी म्हणून ते आम्ही व्हिडिओ शूट केला आणि दाखवलं की मित्रांनो काळजी घ्या. आपल्या घरी आपले सगळे वाट बघत असतात. मी निघलो 7 वाजता पण घरी पोचले 12 वाजता. त्या ॲक्सिडेंटनंतर जी स्पीडला आवर बसला आहे हे 1-2 दिवसासाठीच नका लक्षात ठेवू, आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा. तर मी खातो पिझ्झा. ॲक्च्युली मला ते असं पाहिजे होतं पण ते काही झालंच नाही ह्याच्यात. ठीक आहे, काय विषय नाही. मी खातो पिझ्झा आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. ओके, बाय बाय, लव यू.